नमस्कार, मी मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज करूयात असे जाळीदार खुसखुशीत खमंग अनारसे। अचूक प्रमाण वापरून अनारसे कसे करायचे ते बघणार आहोत आज आपण। चला तर मग बघूया एवढे जाळीदार अनारसे कसे केले आहेत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बारीक बारीक गोष्टी सगळ्या समजतील। तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब जरूर करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। हे तांदूळ मी 3 दिवस भिजवलेले आहेत। सोमवारी सकाळी भिजवले आहेत। सोमवार, मंगळवार, बुधवार आणि हा गुरुवार आहे आजचा, म्हणजे 3 दिवस तांदूळ पूर्ण भिजवायचा आहे। तुम्ही बघा तांदूळ किती छान भिजलेला आहे। हे पातेलं मी इथे थोडंसं हलवत आहे। बघा पाण्याचे कसे खालून बुडबुडे येत आहेत। असे बुडबुडे आले की समजायचे तांदूळ चांगले भिजले आहेत। आता हे पाणी काढून टाकले व एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। हे तांदूळ एखाद्या स्वच्छ कपड्यावर पसरून घ्यायचे, सुकायला ठेवायचे। तांदूळ मी कधीच चाळणीमध्ये नितळायला ठेवत नाही। तांदूळ नितळायला ठेवल्यानंतर 20-25 मिनिटं वेळ वाया जातो, त्यामुळे असे डायरेक्ट जर आपण तांदूळ वाळू घातले तर वेळ खूप वाचतो आणि तांदूळ पटकन आपल्याला पाहिजे तेवढे सुकतात। घरातच फॅन खाली तांदूळ सुकलेले आहेत। 20 ते 25 मिनिटं यांना सुकवलं आहे। बघा हाताला अजिबात चिकटत नाही, एवढं सुकवायचे आहेत। यापेक्षा जास्त जर तुम्ही तांदूळ वाळवले तर अनारसांचे पीठ फार कोरडे होते। बघा हातात घेऊन दाखवते मी, अजिबात तांदूळ चिकटत नाहीत, पटकन चुरा होतो। याचाच अर्थ आहे की तांदूळ छान सुकलेले आहेत। खूप ही कडक वाळवायचे नाहीत। तुम्ही इथे बघू शकता, याप्रमाणे हाताला ओलसर लागतील एवढेच वाळवायचे आहेत। सगळे तांदूळ गोळा करून घेतले आहेत व मिक्सर मधून आता चांगले बारीक करून घेऊयात। हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालून चांगले बारीक करून घ्यायचे। इथे ही चाळणी दाखवत आहे सुजीची, ही चाळणी वापरायची नाही। ही चाळणी वापरली तर तुमचे अनारसे व्यवस्थित होणार नाहीत। इथे पुरण वाटायची चाळणी मी वापरलेली आहे। या चाळणीचा वापर करून हे तांदूळ बारीक केलेले या चाळणीने मी चाळून घेणार आहे। असे केल्यामुळे तांदूळ जास्त बारीक किंवा जास्त जाड चाळले जात नाहीत। तांदूळ बारीक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, दाखवलं आहे एवढ्या प्रमाणात तांदूळ बारीक करून घ्यायचे। जास्त जाड पण ठेवायचे नाहीत किंवा खूप बारीकही करायचे नाही व असे जाडसर जे तांदूळ निघतात ते परत परत आपण दुसऱ्या तांदळासोबत बारीक करून घेऊया। अशा प्रकारे मी इथे सगळे तांदूळ बारीक करून चाळून झालेले आहेत। आता हे उरलेला जाडसर चुराही त्यात थोडासा घालून घेतला, जेवढा उरलाय तेवढा। असे थोडेसे जाडसर तांदूळ टाकल्यामुळे याने काही फरक पडत नाही, कारण आपण परत एकदा मिक्सर मधून हे बारीक करणार आहोत। आता हे तुम्ही बघताय हे तर खूप महत्त्वाचं आहे। या बारीक केलेल्या पिठाचे आपल्याला इथे दाखवते त्याप्रमाणे 3 भाग बरोबर करायचे आहेत। पीठ जास्त दाबून भरायचे नाही किंवा पोकळही भरायचे नाही। पीठ कसे भरायचे ते तुम्हाला दाखवलेले आहे। आता याचे 3 भाग करून घेऊयात। बघा, एक भाग झाला, दुसरा भाग झाला व हा तिसरा भाग, असे ह्या तांदळाच्या पिठाचे 3 भाग झालेले आहेत। आपल्याला पीठ बघून कोणते भांडे वापरायचे याचा अंदाज येतोच, त्यामुळे मी या मोठ्या वाटीचा वापर केला आहे। आता हे 3 भाग तांदळाचे पीठ तर 1 भाग गूळ अर्धा आणि साखर अर्धी असे वापरणार आहोत। तुम्हाला जर का फक्त साखरेचे किंवा फक्तच गुळाचे अनारसे करायचे असतील तर तुम्ही याच्या जागेवर फक्त साखर किंवा गूळ वापरू शकता। इथे मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरणार आहे, कारण असे अनारसे एकदा करून बघा, खूप छान होतात। साखरेमुळे थोडासा कुरकुरीतपणा आणि गुळामुळे थोडासा मऊपणा अनारशांना येतो। बघा, 3 वाट्या तांदळाचे पीठ, एवढ्या पिठासाठी आपण गूळ आणि साखर किती वापरणार आहोत ते बघूयात। ज्या वाटीने तांदळाचे पीठ मोजून घेतले तीच वाटी इथे वापरायची आहे। त्या वाटीमध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरलेली आहे। लक्षात ठेवा प्रमाण। ही गूळ आणि साखर चांगली पिठामध्ये मिनिटभर चोळून मिसळायची। लक्षात ठेवा, गूळ थोडा चांगला बारीक करा, कारण गूळ कडक असेल तर मिक्सर मधूनही कधी कधी गाठी बारीक होत नाहीत। यात 2 चमचे तूप घातले आहे आणि किंचित मीठही घालायचे। मगाशी मी सांगायचं विसरले, गोडाचा पदार्थ जरी असेल तर थोडंसं मीठ घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते। आता हे छान मिसळून झालेलं आहे। परत मिक्सरच्या भांड्यामधून आपण हे चांगले बारीक करून घेऊयात। आता हे पीठ थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात घालून चांगले बारीक करून घ्यायचे। याला परत चाळायचे नाही,
आपण पिठात गूळ आणि साखर घातलेली आहे, तूपही घातलेले आहे. आता हे चांगले हाताने मिसळून होत नाही, म्हणून मिक्सरमधून फिरवले की पिठामध्ये एखादाही गुळाचा खडा राहत नाही, एकजीव झालेला आहे. यासाठी आपल्याला हे परत सगळे पीठ मिक्सरमधून काढायचे आहे. मी हे सगळे पीठ मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पिठाचा रंग किती सुंदर आलेला आहे. याच पद्धतीत सगळे पीठ बारीक करून झालेले आहे. आता हे कोरडेच मळून घ्या. अगोदर गूळ व साखर घातल्यामुळे पीठ ओलसर होते. यातलेच थोडेसे पीठ खाऊन बघायचे. जर तुम्हाला कमी गोड वाटत असेल तर या पिठामध्ये थोडीशी साखर घाला. जर तुम्हाला प्रमाण बरोबर वाटत असेल तर साखर घालण्याची गरज नाही. माझ्याकडे थोडंसं जास्त गोड खातात, त्यामुळे त्याच वाटीने मी अर्धी वाटी परत साखर घातलेली आहे. आणि असे चमच्याने पाणी घाला, म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही किंवा पीठ पातळ होणार नाही. तुम्ही बघू शकता मी चमच्यानेच पाणी घालत आहे. एकदम जर पाणी घातलं तर पीठ पातळ खूप होते, मग यामध्ये आपण काही करू शकत नाही. त्यामुळे मळतानाच याची काळजी घ्यायची. आतापर्यंत फक्त 3 चमचे पाण्याचा वापर करून पीठ मळलेलं आहे. मला वाटतं थोडंसं आणखी अर्धा चमचा पाणी लागेल. अर्धा चमचाच पाणी घालायचं. एकदम जर पाणी घातलं तर आपण या पिठाचे काहीच करू शकत नाही. पीठ फार पातळ होते, मग नंतर फार त्रास होतो. त्यामुळे पीठ मळतानाच काळजी घ्या. बघा पीठ किती सुंदर मळून झालेलं आहे. तुम्हाला हातावर याची एक गोळी करून दाखवते. तुम्हाला आत्ता जरी अनारसे करायचे असतील तर या पिठाचे अनारसे होतात, पण 3 दिवस तर पीठ मुरण्यासाठी ठेवायचे असते. असे मुरण्यासाठी ठेवल्यामुळे पीठ अनारशांना फार छान चव येते. चांगले पीठ मळून झालेलं आहे. अर्धा किलो तांदूळ भिजवलेले होते. अर्धा किलो तांदळाचे हे अनारसे करायचे आहेत आपल्याला. तांदूळ भिजवताना किती भिजवले हे महत्त्वाचं नाही, पण पीठ तयार झाल्यानंतर किती वाट्या पीठ तयार होतं हे खूप महत्त्वाचं प्रमाण आहे. त्यामुळे तांदूळ भिजवले किती हे महत्त्वाचे नाहीयेत. पीठ चांगले तयार झाले आहे. आता हे पीठ कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. 3 दिवसासाठी मुरायला ठेवायचे आहे. हे पीठ फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचे नाही. बघा पीठ किती सुंदर झाले आहे. मी बोटाने दाबले तरी परत वरती येत आहे. याचाच अर्थ आहे की पीठ व्यवस्थित अगदी सुंदर झालेलं आहे. आता हे बंद करून 3 दिवस हा पिठाचा डबा ठेवून द्यायचा. लक्षात ठेवा फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. 3 दिवस झालेले आहेत. तुम्ही बघू शकता पीठ किती सुंदर झालं आहे. आता आपण याचे अनारसे कसे करायचे ते बघूयात. असे चमच्याने थोडेसे पीठ घेऊयात. याची गोळी तयार होते का बघूयात. कुठेही याला चीर जात नाही पिठाला, किंवा बघा तुम्ही याच्या कडा किती व्यवस्थित होतात. आता आपण या पिठाचे अनारसे करूयात. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हीही व्यवस्थित अनारशांचे पीठ केले तर तुमचेही अनारशांचे पीठ एवढेच छान होईल. आता आपण अनारसे कसे करायचे ते बघूयात. इथे काटवट घेतली आहे. त्या काटवट मध्ये बटर पेपर ठेवला आहे. त्याच्यावरच खसखस थोडीशी बटर पेपरवरच घालते. खसखस घेताना एकदम भरपूर खसखस घालायची नाही, लागेल तशीच थोडी थोडी वापरायची. अशी हाताने थोडीशी पसरून घेते. बटर पेपरवर अनारसे थापल्यामुळे खसखस व्यवस्थित अनारशांना चिकटते. हे बघा ही अनारशांची गोळी घेतली आहे एक. अगदी थोडंसं हाताच्या बोटांना तेल लावून घ्यायचं आणि इथे दाखवते त्याप्रमाणे 2 ते 3 बोटांचा वापर करून अनारसे थापून घ्यायचे. तुम्हाला जर का अनारशांची साईज लहान किंवा मोठी करायची असेल तर तुम्ही करू शकता. मी याच आकाराचे अनारसे करते, त्यामुळे अनारसे कसे थापले आहे आणखी एकदा तुम्हाला दाखवते, म्हणजे नवीन शिकणाऱ्यांना समजेल की अनारसे कसे केले आहेत किंवा थापले आहेत. सारख्याच पद्धतीने हेही अनारसे करून घेते. तुम्हाला जर का अनारसे लहान मोठ्या साईजचे करायचे असतील तर तुम्ही करू शकता. फक्त पीठ मात्र याच पद्धतीने करा, म्हणजे अनारशांची साईज कशीही केली तरी अनारसे खूप सुंदरच होतील. बघा एवढे जाड किंवा पातळ थापायचे नाही, मध्यम. तुम्ही बघू शकता या पद्धतीने अनारसे थापायचे. आता हे तळायचे कसे ते बघूया. एकदम बारीक गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तेल चांगले कडक गरम झाल्यावर मगच यामध्ये अनारसे हळूच सोडायचे. जाडबुडाची कढई ठेवायची. तेल गरम झाल्यानंतर मगच यामध्ये हळू व हलक्या हाताने अनारसे सोडायचे. अनारशाला मी सुरुवातीला तेल लगेचच झाऱ्याने मारले नाही. अनारसे हे तेलामध्ये सोडल्यानंतर आपोआप वरती आल्यानंतर मगच झाऱ्याने असे वरच्या बाजूला तेल मारायचे आहे, म्हणजे वरच्या बाजूने अनारसे व्यवस्थित
तळले जाईल। तुम्ही बघू शकता अनारसा हा तळून झालेला आहे, याला किती सुंदर जाळी आली आहे आणि अनारसे तयार झालेले आहे। सारख्याच पद्धतीने आणखी एक अनारसे तुम्हाला दाखवते कसे तळायचे ते। दुसरेही अनारसे तेलात सोडले आहे, गॅस बारीकच आहे, सगळे अनारसे बारीक गॅसवरच तळायचे आहेत। बघा, याला लगेच झाऱ्याने हलवायचेही नाही, हे आपोआप वरती येतं। अनारसे तळलेले समजण्यासाठी इथे मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही, तुम्हाला अनारसे कसे तळले आहेत व्यवस्थित समजावे म्हणून अजिबात अनारसे तळतानाचा व्हिडिओ स्किप केला नाही। बघा, अनारसे सहज वरती येत आहे, किती सुंदर अनारसे झालेले आहेत। आता याला आपण वरून तेल मारायचे व वरच्या बाजूने अनारसे छान तळून घ्यायचे। असे अनारसे तुम्हालाही करता येतील इथे दाखवलेले प्रमाण वापरून। अनारशाला रंग किती सुंदर आला आहे आणि जाळीही किती सुंदर आली आहे, तुम्ही बघा। याच पद्धतीने बाकीचे उरलेलेही अनारसे मी तळून घेते आणि थापूनही घेते। अनारसा पूर्ण तयार झालेला आहे। सारखीच पद्धत वापरून हे अनारसे सगळे करून घेतलेले आहेत। अनारसे केल्यानंतर असे चाळणीतच ठेवायचे, उभे ठेवायचे, जेणेकरून याचे तेल खाली निथळून येतं। बघू शकता तुम्ही इथं या टोपल्यात तेल खाली निथळून आलेलं आहे। हे चांगले तास ते 2 तास असेच ठेवायचे। बघा, अनारसे अजिबात तेलकट झालेले नाहीत, किती सुंदर झालेले आहेत। मधूनही बघा किती जाळीदार झालेले आहेत। तुम्हाला जर का असे अनारसे करायचे असतील तर इथे दाखवलेले अनारशांचे पीठ कसे तयार करायचे ती पद्धत वापरून तुम्ही अनारसे करू शकता। हे अचूक प्रमाण दाखवलेले आहे। तुम्हाला मी दाखवलेली अनारशांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा। तुम्हाला जर का अनारशांसाठी तांदूळ कसे भिजवायचे किंवा कसे धुवायचे हे समजले नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवते। अनारशांसाठी तांदूळ कसे भिजवायचे त्यात दाखवलेले आहे। आता मी तुम्हाला 2-3 टिप्स सांगते अनारशांसाठी। अनारशांचे तांदूळ वाळवताना कोणतेही रंगीत कापड तुम्ही घेणार असेल तर त्याचा कलर जातो का याची खात्री करून मगच घ्या। जर तुमच्याकडून तांदूळ थोडे ओलसर राहिले तर पीठ तयार करताना त्यामध्ये तुम्ही अजिबात पाणी घालू नका, म्हणजे पीठ व्यवस्थित तयार होईल। अनारसे बटर पेपरवर थापल्यामुळे खसखस तेलामध्ये उतरत नाही, अनारशांना चिकटूनच बसते। तुम्हाला ही अनारशांची रेसिपी आवडली का? तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाज किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा। परत एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। नमस्कार।